नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। मला कोणालाही फसवून लग्न नाही करायचंय बाबा। समजा जरी मुलाकडच्याला अंधारात ठेवून आज मी लग्नाला तयार झाले तरी मी आई होऊ शकत नाही हे सत्य कधी ना कधीतरी उजेडात येईलच। लग्न करशील माझ्याशी? माझ्या आई बाबांना विचारा। मी आई होऊ शकत नाही हे मी त्यांना सांगितलं पाहिजे ना। तू त्यांना काही सांगितलंस तर विहिरीत उडी टाकून जीव देईन स्वतःचा। सुभानराव, आपल्याला मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचार। त्याची काय आवश्यकता नाही व्यंकटराव। अहो, मुला मुलींनी एक दुसऱ्याला पसंत केलेलंच आहे। आणि तुम्हाला सांगू का, आम्हाला जशी सून हवी होती तशीच अगदी सून मिळाली आम्हाला। अहो, तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव सांगतायत किती चांगले संस्कार केले आहेत तुम्ही मुलीवर। खरं आहे तुमचं। अहो, चांगल्या संस्कारापेक्षा दुसरी मोठी गोष्ट नाही। हो, पैसा अडका चंचल असतो, आज आहे उद्या असेलच असं नाही, पण संस्कार मात्र अजन्म असतात। सुभानराव, परमेश्वराच्या कृपेने सगळं काही आहे आमच्याकडे। आपली काही इच्छा असेल तर तसं सांगा, आम्ही ती जरूर पूर्ण करू। काय हो? हो ना, मुलीच्या अंगावर दागदागिने घालू आणि या व्यतिरिक्त आणखी काही असेल तर जरूर सांगा। नाही नाही, आमची कुठलीही मागणी नाहीये। उलट अगदी जवळचा मुहूर्त पाहून हे लग्न पार पाडता आलं म्हणजे झालं। हो, इतकी देखणी आणि गुणी मुलगी आहे तुमची, कधी एकदा आमच्या घरची सून होतीये असं झालंय मला। ठरलं तर मग मी आजच गुरुजींकडे जातो आणि चांगला मुहूर्त काढतो। थांबा, हे लग्न ठरण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय। मनीषा, मला बोलू द्या बाबा। मी कोणाशीही खोटं वागले तर गजानन महाराज मला कधीही क्षमा करणार नाहीत। मनीषा, नेमकं तुला काय सांगायचंय? निसर्गानं माझा आई होण्याचा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतलाय। व्यंकटराव, हे भयंकर सत्य तुम्ही आमच्यापासून दडवून ठेवलं होतं। सुभानराव, हो, मनीषा आई होणार नाहीये यात त्या बिचारीचा काय दोष आहे? अहो, यात मनीषाचा काही दोष नसेल, पण म्हणून तुम्ही आमच्या माती हिरा का मारता? रमेश हा आमचा एकुलता एक मुलगा आहे। तुमच्या मनीषाला सून करून घेऊन आम्ही निर्वंशुक राहायचं काय? सुभानराव, पण चल रमेश, उठ। बाबा, भाऊ पण मुली, क्षमा कर मला। मुली, तुझा खरेपणा भावला आम्हाला, पण आमची काही स्वप्न आहेत, ती स्वप्न तुला सून करून पूर्णत्वास जायची नाहीत। देव तुझं भलं करू। बाबा, हो, पण तुम्ही चल म्हणतो ना तुला, चल। धाडस धाडस। महाराज,
सत्य सांगण्यासाठी माणसाच्या अंगी धाडस असावं लागतं जगन. मनुष्याने हे धाडस दाखवलं. असत्यावर आधारलेलं नातं टिकूच शकत नाही. शाबास पोरी शाबास. आता रडून काही उपयोग आहे का? स्वतःच्या हातून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. बाबा मी एक शब्द बोल नकोस. लाज आणली तू आम्हाला. अगं सांगायचंच होतं तर रमेशला आधी एकट्याला का नाही सांगितलंस? तो त्याच्या आई वडिलांना आपल्या घरी घेऊन येण्याची वाट बघत होतीस का? बाबा त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. माझ्या प्रेमाखातर माझ्यातला हा दोष त्यांनी त्यांच्या आई वडिलांना कधीच नसतं सांगितलं. म्हणून मला ही गोष्ट सगळ्यांसमक्ष सांगावीशी वाटली. हो ना, सांगितली ना सर्वांसमोर. मग आता का रडतेस? बस, आपल्या बापाच्या घरी जन्मभर अविवाहित म्हणून बस. आमची काहीच हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून आम्ही तुझ्या लग्नाची कोणतीही खटपट करणार नाहीत. तू आणि तुझं नशीब. आई नाव सुद्धा घेऊ नकोस. आलेल्या पाहुण्यांना काही सांगायचं नाही असं सांगितलं होतं ना? आणि सांगितलंस तर विहिरीत जीव देईन असंही बजावलं होतं. तरीही सांगितलंस. दिसलं जन्मदात्या आईवर किती प्रेम आहे ते दिसलं. तुला जन्म दिला त्याचे चांगले पांग फेडलेस हो. आई अगं तू तरी समजून घे मला. महाराज कुठे चुकलं माझं? अहो नशीब समजा आपलं. देवाने या मुलीला वेळेत खरं सांगण्याची सुबुद्धी दिली. लग्नानंतर कळलं असतं तर काय करणार होतो आपण? काय करणार होतो? तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागला असता. अहो सुनेला घरात ठेवणं जड गेलं असतं. आणि माहेरी पाठवावं म्हटलं तर तिथे आपली अब्रूच गेली असती. आपल्या रमेशमध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून बायको पळून गेली असता. गावात बबरा झाला असता. बाबा, आई, अहो मी तुमच्या भावना समजू शकतो. आणि तरीही काय? मनीषा केवळ आई होऊ शकत नाही. ही एक गोष्ट सोडली तर काय कमी आहे तिच्यात? हे बघ, भावनेच्या भरात आरी जाऊन आम्ही तुला कोणताही निर्णय घेऊ देणार नाही. लग्न म्हणजे काही पोरखेळ नव्हे. अरे घरात पाळणा हलणार नसेल तर अशा मुलीला आम्ही घरात सून म्हणून कशी आणू? अरे तू फक्त तुझ्या सुखाचा विचार करतोयस. वर्षा 2 वर्षात लग्नाची नवलाई ओसरेल तेव्हा काय करशील? मी मूल दत्तक घेईन. काय म्हणालास? पुन्हा बोल बघू. अरे काय बोलतोयस तू? हे शेजाऱ्यांची मुलं कधी आम्ही मांडीवर खेळवली नाहीत आणि दत्तक पुत्र घ्यायचं म्हणतोयस तू? ज्याचे आई वडील कोण आहे ते आपल्याला ठाऊक नाही त्या मुलाला आम्ही नातू म्हणून मानायचं आणि वंशाचा दिवा म्हणून मिरवायचं? हे कदापि शक्य नाही रमेश. तू मनीषाचा विचार डोक्यातून काढून टाक. अरे मनीषापेक्षा देखणी आणि गुणी बायको करू आपण तुझ्यासाठी. आणि मनीषाचीच लग्न करण्याचा माझा हट्ट असेल तर तू तुझा हट्ट पूर्ण करशील. पण तुझ्या जन्मदात्या आई वडिलांना तू कायमचा मुकशील. रमेश हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. तुमच्या मनीषाला सून करून घेऊन आम्ही निर्वंशुक राहायचं काय? काय आहे नशिबात पोरीच्या देव जाणे. चांगलं सोन्यासारखं स्थळ आलं होतं.
पण पोरीनं लाथाडलं. त्याला आपण काय करणार? आईबाप पोरांना जन्म देतात, वाढवतात, चांगले संस्कार करतात, पण शेवटी जो जन्माला येतो तो आपलं स्वतःचं नशीबच घेऊन जन्माला येतो. हेच खरं. पण तसं पाहायला गेलं तर मनीषा चुकती आहे असं नाही म्हणता येणार. हो, असं काय बोलता? हो, तिने लग्न करावं म्हणून किती घालून पाडून बोलले मी तिला. तिला बोल लावताना काळजाला घरं पडतात. वाटतं तिच्या जागी मी असते आणि माझ्यातला दोष कळू न देता तुमच्याशी लग्न केलं असतं तर. मंदा, ही फसवणूक तुम्ही खपवून घेतली असती? नसती घेतली. आपल्यात विश्वासाचं नातं निर्माण होण्याआधीच सगळं काही संपून गेलं असतं. आणि हा पुढचा विचार करूनच मनीषा सत्य दडवत नाहीये. मग त्यात ती काय चुकीचं वागली? अहो, पण तिनं आपला विचार करायला नको का? आपल्यानंतर कोण आहे तिला? मला तर एक कळतच नाही की मनीषा गजानन महाराजांची एवढी भक्त असताना तिच्या वाट्याला हे दुःख काय यावं? महाराजांना मनीषाचं दुःख आणि आपली असहाय्यता दिसत नाहीये का? माझ्या मनातही हा विचार येतो कधी कधी. गजानन महाराज आपल्या भक्तांची सगळी दुःख निवारण करतात, मग आपल्याच मनीषाकडे महाराज दुर्लक्ष का करतायत? काय करू मी? पाहता क्षणीच मी मनीषाच्या प्रेमात पडलो. मी तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचारही करू शकत नाही. पण मी जर हट्टाने मनीषाशीच लग्न केलं तर आई बाबा नक्कीच त्यांच्या जीवाचं बरं वाईट करून घेतील. नाही, हे पातक माती घेऊन जगण्यापेक्षा आता या सगळ्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग मला दिसतोय, आणि तो म्हणजे ज्या देवी मातेच्या साक्षीने मनीषाची भेट घडली होती त्याच देवी मातेच्या साक्षीने स्वतःला संपवायचं. हो, आता काही दुसरा पर्यायच नाहीये. संपवायचं स्वतःला. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. आत्महत्या करणं हे पाप आहे. कोणतीही परिस्थिती येईल त्याला निधड्या छातीने सामोरं जायची तयारी ठेव. ये आमच्याकडे ये. निसर्गानं माझा आई होण्याचा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतलाय. मनीषाशीच लग्न करण्याचा माझा हट्ट असेल तर तू तुझा हट्ट पूर्ण करशील, पण तुझ्या जन्मदात्या आई वडिलांना तू कायमचा मुकशील. मनीषा, मला क्षमा कर. तुला दाखवलेलं स्वप्न मी नाही पुरं करू शकत, आणि आई बाबांनाही विरोध नाही करू शकत, म्हणून मी स्वतःला संपवतोय. मनीषा, नाही, मला मारू दे. नाही मनीषा, मनीषा, मला मारायचं. तुम्हाला म्हणता ना, काय करत होता तुम्ही? मनीषा, जर आपलं लग्नच होणार नसेल तर मी जगून तरी काय करू? असं का म्हणता? आपलं लग्न होऊ शकत नाही म्हणून तुम्ही असा टोकाचा निर्णय घेणार? मनीषा, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. असं का म्हणता? पहिल्याच भेटीत आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो. ती भेट कधी झालीच नव्हती असं समजा. असं कसं समजू मनीषा? कसं समजू? आणि नाहीतरी माझ्याशी लग्न करून तुम्हाला काय सुख मिळणार आहे? अपत्याशिवाय संसार अपूर्ण असतो. माझा ऐका, तुमचे आई बाबा तुमच्यासाठी एखादी चांगली मुलगी बघतील. तिच्याशी लग्न करा आणि सुखाने संसार करा. नाही मनीषा, हे कदापि शक्य नाही. तू मला तुझी शपथ घातली म्हणून मी आत्महत्या थांबवली. पण एक मात्र नक्की, जर माझं लग्न तुझ्याशी नाही झालं तर मी आयुष्यभर अविवाहित राहील. असं म्हणू नका महाराज यांना सुबुद्धी द्या. महाराज? हो,
माझे गजानन महाराज, तुम्ही कृपा करून असा कुठलाही अविचार करू नका. गजानन महाराज यातून नक्की काहीतरी मार्ग काढतील. गजानन महाराज? अहो 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 येताय ना बाहेर? काय झालं? मनीषा कुठे आहे? कुठे गेली ती? ती देवळात गेली आहे. आता देवळात कशाला जाते ती? हो, देवीनं रमेशच्या रूपानं चांगला वर दिला होता, प्रसाद दिला होता, तिला आयुष्याचा जोडीदार दिला होता, पण हिने तो नाकारला. मग आता काय करते देवळात जाऊन? गेले म्हणूनच यांचे प्राण वाचू शकले बाबा. म्हणजे इथे आमची जीव जायची वेळ आली आहे आणि तू कोणाचे प्राण वाचवायला गेली होतीस तिकडे? रमेशचे. काय? हो, हे देवळात नेहमीप्रमाणे येणार याची खात्री होती मला. दुरून का होईना त्यांना एकदा पाहावं म्हणून मी देवळात गेले, तर ते कुठेच दिसले नाहीत. म्हणून मग त्यांनी मला जिथे लग्नासाठी विचारलं होतं त्या ठिकाणी मी गेले, तर हे जीव द्यायला निघाले होते. काय? रमेश जीव द्यायला निघाला होता? हो. पण का? आमचं लग्न होऊ शकत नाही म्हणून. अगं बघ बघ, किती प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. अगं अशा माणसाला लग्नानंतर जरी सत्य कळलं असतं ना, त्यांनी तुला टाकलं नसतं. तो प्रश्नच नाहीये बाबा. मला माहितीये हे खूप समजूतदार आहेत, चांगले आहेत, पण अशा खोटेपणाच्या आधारावर लग्न करून मी सुखी होणार आहे का? माझं मन मला कायम दोष देत राहील. अगं अजून तरी तू कुठे सुखी आहेस? हा मनीषा, अगं तू तुझ्या सोबत रमेशलाही दुःखी करतेस. बाबा. मनीषा, अगं आज जरी तू त्याचा जीव वाचवला असलास ना, तरी परत तो उद्या जीव देणार नाही. हे कशावरून? नाही, मी असं नाही होऊ देणार. आमचं जरी लग्न होऊ शकत नसलं तरी मनानं मी त्यांना पती मानलंय. त्यांच्यासाठी मी गजानन महाराजांकडे साकडं घालेन. माझं उरलेलं आयुष्य त्यांना मिळावं म्हणून मी प्रार्थना करेन. मी जातेच महाराजांकडे. मनीषा, इच्छा असेल तिथे निश्चितपणे मार्ग सापडतो रमेश. महाराज. महाराज, रमेश तुम्ही इथे? हो मनीषा, जे तुझं दैवत तेच माझं दैवत. महाराज, मी कसं सांगू यांना? कसं समजू की मी आई होऊ शकत नाही म्हणून? मग मी लग्नाचा हट्टहास तरी का धरू? तू कधीच आई होऊ शकणार नाहीस हे अर्ध सत्य आहे. म्हणजे? हो मनीषा, वैद्य बुवा रोगाचं निदान करू शकतात, ते ललाटीच्या रेषा वाचू शकत नाहीत किंवा आपलं नशीब बदलू शकत नाहीत. काय म्हणायचं तुम्हाला? तुझ्यात कोणताही दोष शिल्लक राहिलेला नाही. तू आई होऊ शकतेस. काय? हो महाराज, हे कसं शक्य आहे? इच्छाशक्ती दांडगी असली की अशक्य असं काहीच नाही. मनात श्रद्धा ठेवली, भक्तिभाव ठेवला की इच्छाशक्तीला बळ मिळतं. आमच्या पितांबराने याच इच्छाशक्तीच्या बळावर वटलेल्या आम्रवृक्षाला पाने आणली. अशीच इच्छाशक्ती बाळग, ती तुला मातृत्व देईल. महाराज, रमेश आणि तू दोघे एकमेकांना अनुरूप आहात. परमेश्वराने आधीच तुमच्या विवाहाची गाठ बांधून ठेवली आहे. आता त्यावर केवळ विधिवत संस्कार होण्याचं शिल्लक आहे. आम्ही निर्वाळ देतो तुम्हाला. तुमच्या लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही. नेटका प्रपंच घरात, घरात मुलं नातवंड खेळतील. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. विज्ञान आणि मनशक्ती यांची योग्य सांगड घालून दुःखाकडे पाहणे हीच दुःख निवारण्याची गुरुकिल्ली होय. विश्वास, माईचा विश्वास. माईने त्याला लहानाचा मोठा केला, स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. तो उद्या बोहल्यावर चढतोय. माईने स्वतः येऊन आम्हाला आमंत्रण दिलं आहे. त्या वधूवरांना आशीर्वाद द्यायला आम्हाला जायलाच पाहिजे.